तर आपण आज फर्स्ट इयर BA ला आपल्याला विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या विषया अंतर्गत कविता हा वाङ्मय प्रकार अभ्यासायचा आहे। आणि कविता हा वाङ्मय प्रकार अभ्यासत असताना आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। प्रीती भावनेच्या कविता, निसर्ग जाणीवेची कविता, सामाजिक जाणीवेची कविता आणि राष्ट्रभावनेची कविता, अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आपल्याला अभ्यासायच्या आहेत। पण यासोबतच वेगवेगळे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्या सिलेबसची थोडीशी कल्पना मी तुम्हाला सुरुवातीला देतो आणि मग आपण आपल्या प्रत्यक्ष विवेचनाला सुरुवात करू। अभ्यासक्रम जो आहे आपला विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या विषयाचा, त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कवितेची वाटचाल म्हणजे कविता कोणकोणत्या घटकांनी बनलेली आहे, कविता कधी सुरू झाली साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची कविता लिहिली गेली, कवितेचे घटक कोणते आहेत आणि कवितेचं रसग्रहण कसं केलं पाहिजे, या सगळ्या घटकांविषयी आपण बोलणार आहोत। हे सगळे घटकांविषयी बोलत असताना आपल्याला कविता समजून घ्यायची आहे। मग कविता कशी समजून घ्यायची? कविता समजून घेत असताना नेमकं आपण कोणते क्रायटेरिया वापरणार आहोत, कविता समजून घेत असताना आपण कशा पद्धतीने ती समजून घेणार आहोत, म्हणजे प्रीती भावनेची म्हणजे प्रेम कविता किंवा निसर्ग जाणीवेची कविता, सामाजिक जाणीवेची कविता, राष्ट्रभावनेची कविता, अशा वेगवेगळ्या 4 प्रकारच्या कविता आपल्याला दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ॲव्हरेज 5-6 कविता आहेत। त्या सगळ्या कविता तुम्हाला मी आपलं जे गुगल क्लासरूम आहे त्याला तुम्ही जॉईन असालच गुगल क्लासरूमला, तर त्या गुगल क्लासरूम मधून तुम्हाला त्या कविता वाचायला मिळतीलच। त्या कवितांचा अर्थ सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल आणि आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये या कवितांचा विश्लेषण मी तुम्हाला करून देणारच आहे। त्यामुळे तिथं पण तुम्हाला समजून घ्यायला काही अडचण येणार नाही। तर आपला जो पहिला घटक आहे कविता आणि कवितेची वाटचाल, त्या घटकावर आपण आता बोलू की मराठी साहित्यामध्ये कविता या साहित्य प्रकाराला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे। म्हणजे बघा, साहित्याचे प्रकार कोणते कोणते आहेत सांगा बरं, कोणते कोणते साहित्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत? साहित्याचे किती प्रकार आहेत, त्यातले मुख्य कोणते कोणते प्रकार आहेत सांगा, माहिती का तुम्हाला? बोला, आपण चर्चा करू ना त्याच्यावर, बोला कोणते कोणते साहित्य प्रकार माहिती आहे तुम्हाला? सर कथा, कथा बरोबर नाही, कथानक हे कथेचं घटक झाला, पण कथा हा एक साहित्य प्रकार आहे। अजून कोणता साहित्य प्रकार आहे? बोला, संध्या, अश्विनी, सोनाली, शुभांगी। वाङ्मय, वाङ्मय आहे का सर? नाही, वाङ्मय म्हणजे साहित्य। बोला, चुकलं तरी बोला ना। कोणते कोणते साहित्य प्रकार आहे? साहित्य म्हणजे काय माहिती का तुम्हाला? सांगा, साहित्याचे कोणते प्रकार अस्तित्वात आहेत?
आता या मुलीने सांगितलं कथा हा एक साहित्य प्रकार आहे, बरोबर. अजून कोणता साहित्य प्रकार आहे? एकच साहित्य प्रकार आहे का कथा? अजून कोणता साहित्य प्रकार आहे? माहित नाही का? कादंबरी. बरोबर, शाबाश. कादंबरी. कथा झालं, कादंबरी झालं. अजून कथा आणि कादंबरी. अजून नाही माहित? बरं, मी सांगतो मला. साहित्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु त्याच्यामध्ये 5 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे कथा, दुसरा कादंबरी, कथानक, तिसरा कविता, चौथा नाटक आणि 5वा ललित साहित्य. हे 5 मुख्य प्रकार साहित्याचे मानले जातात. आणि हे मुख्य प्रकार मानत असताना हे सगळे प्रकार आपलं वेगवेगळ्या पद्धतीनं आविष्कृत होत असतात. म्हणजे साहित्यामध्ये किती प्रकार पाहिले आपण आता? 5. कथा, कादंबरी, कविता, नाटक आणि ललित गद्य. कथा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण पहिल्या सत्रामध्ये कथा हा साहित्य प्रकार अभ्यासलेला आहे. अमित दलवाईंच्या कथा आपण पाहिलेल्या आहेत. कथा म्हणजे काय, कथेचे वेगवेगळे घटक कोणते असतात, कथेची वाटचाल कशी झाली, कथेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, हे सगळं आपण पाहिलेलं आहे मागच्या सत्रामध्ये. आणि अमित दलवाईंच्या वेगवेगळ्या कथा सुद्धा आपण अभ्यासलेल्या आहेत. आता या सत्रामध्ये आपण कविता हा साहित्य प्रकार अभ्यासत आहोत. सेकंड इयरला तुम्हाला कादंबरी हा साहित्य प्रकार आहे. थर्ड इयरला तुम्हाला नाटक आणि ललित गद्य हे साहित्य प्रकार आहेत. त्यामुळे या 3ही वर्षामध्ये तुम्ही 5 वेगवेगळे साहित्य प्रकार अभ्यासणार आहात. तर या सेमिस्टरमध्ये आपण कविता हा साहित्य प्रकार अभ्यासतो आहोत. तर कविता हा जो साहित्य प्रकार आहे, हा साहित्य प्रकार खूप पुरातन असा साहित्य प्रकार आहे. खूप पूर्वीपासून आणि खूप लोकप्रिय असा साहित्य प्रकार आहे. म्हणजे जवळजवळ संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जर कोणता साहित्य प्रकार लिहिला गेला असेल तर तो म्हणजे कविता. म्हणून म्हटलं की कवितेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि मराठी साहित्यात तर लाभली आहे. खरं तर प्रत्येक साहित्यामध्ये पूर्वीच्या काळी तर साहित्याला दुसरं नावच नव्हतं. साहित्याचं नावच काव्य असं होतं. म्हणजे साहित्याला काय म्हटलं जायचं? पूर्वी काव्य म्हटलं जायचं. का असं? कारण कवितेच्या फॉर्मॅटमध्येच साहित्य निर्माण होत होतं. साहित्य कोणत्या फॉर्मॅटमध्ये निर्माण होत होतं? कवितेच्या. आणि कविता, कारण कविता लिहून आपलं म्हणजे जो मौखिक आविष्कार आहे तो सुद्धा कवितेच्या स्वरूपात होता आणि जो वाङ्मयिक आविष्कार आहे तो सुद्धा कवितेच्या स्वरूपामध्ये होता, जो लिहिला जात होता तो. त्यामुळे कविता हा खूप पुरातन असा वाङ्मय प्रकार आहे. बघा तुम्ही, जे पुरातन धर्मग्रंथ आहेत आपले, रामायण असेल, महाभारत असेल, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, पुराण, हे सगळं धर्म ग्रंथ असतील, पुराण असतील, हे सगळे कशाच्या स्वरूपामध्ये आहे? कवितेच्या स्वरूपामध्ये आहे. फक्त हिंदू धर्मातलेच नव्हे तर ख्रिश्चन धर्मामधलं बायबल, मुस्लिम धर्मामधलं कुराण, ग्रीक मधलं होमर, ओडिसी,
हे सगळं काव्याच्या स्वरूपामध्ये आहे. आणि म्हणून कविता हा साहित्य प्रकार अत्यंत पुरातन असा साहित्य प्रकार आहे, जो सर्वच धर्मामध्ये सर्वच देशांमध्ये वापरला गेलेला आहे. कवितेला जवळजवळ 700 वर्षांची परंपरा आहे. नंतरच्या काळामध्ये जसं इंग्रजी सत्ता आपल्याकडे आली, इंग्रजांचं राज्य भारतात सुरू झालं आणि इंग्रजांनी शिक्षण व्यवस्थेला सुरुवात केली, तेव्हा कादंबरी, नाटक, ललित गद्य, कथा हे सगळे नवीन प्रकार आले. इव्हन कविता सुद्धा नव्या पद्धतीने लिहिली जाऊ लागली. पूर्वीच्या काळी इंग्रजी आपण जशी कविता लिहित होतो त्या पद्धतीची कविता इंग्रजी सत्ता आल्यानंतर किंवा इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यानंतर लिहिली गेली नाही. आपण पूर्वी जी कविता लिहित होतो ती मध्ययुगीन कालखंडातली कविता होती. बघा आता हे जे कालखंड आहे हे सुद्धा 4 प्रकारचे कालखंड मानले गेले. पहिलं तमोयुग होतं. तम म्हणजे अंधार, अंधार युग. त्या युगाबद्दल फारशी माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध असण्याची साधनं कोणती होती? शिलालेख, ताम्रपट, जुने ग्रंथ, या सगळ्या ठिकाणी जी माहिती लिहिलेली आहे जुन्या लिप्यांमध्ये, त्या माहितीच्या आधारे आपल्याला आपला इतिहास शोधता येतो. आणि त्या इतिहासातून आपल्याला कळतं की पूर्वीच्या काळी काय लिहिलं जात होतं, लोकांच्या धर्मकल्पना काय होत्या, लोकांच्या जगण्याचा त्यांचा आचार धर्म कसा होता, हे सगळं आपल्याला त्या शिलालेख ताम्रपटांवरून समजतं. परंतु त्या काळातलं विशेष असं लेखन किंवा त्या काळातलं समाजाचं म्हणा किंवा एकूण मानवी जीवन व्यवहाराचं फारसं वर्णन झालेलं नाहीये, लिहिलं गेलेलं नाहीये, मुद्रित नाहीये. म्हणून त्याला तमोयुग म्हटलं जातं. नंतर आलं प्राचीन युग, म्हणजे प्राचीन कालखंड. या प्राचीन कालखंडामध्ये माणूस हा समाजात तर राहत होता, परंतु सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या तो इतका विकसित नव्हता जितका विकसित नंतरच्या काळात झाला. म्हणून या प्राचीन युगाबद्दलही बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळते. परंतु नंतरचा जो काळ होता तो काळ होता मध्ययुग. मध्ययुगाची सुरुवात कधीपासून झाली? तर 10व्या-11व्या शतकापासून, म्हणजे 11 व 12व्या शतकात जेव्हा ज्ञानेश्वर हे जन्माला आले आणि ज्ञानेश्वरांनी आपलं कार्य सुरू केलं, त्या काळामध्ये चक्रधर स्वामी हे सुद्धा आपलं कार्य करत होते, महानुभाव पंथाचे. म्हणजे वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदायाची सुरुवात म्हणजेच मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात. आणि या मध्ययुगीन कालखंडाच्या दरम्यान, म्हणजे मध्ययुगीन कालखंड कधी सुरू होतो? 11व्या-12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत. बघा, या 11व-12व शतक ते 18व्या शतकापर्यंतचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर 11व्या-12व्या शतकामध्ये कोण राज्य करत होतं आपल्याकडे? यादव राजे होते. रामदेवराव यादव वगैरे. बहामनी काळ होता तो, बहामनी सत्ता, यादवांची राजवट, वाकाटक घराणं त्यांच्या आधी होतं. समजा तुम्ही हे सगळं इतिहासामध्ये अभ्यासला असेलच किंवा ही नावं कमीत कमी ऐकली असतील. तर या कालखंडात म्हणजे यादव राजांपासून ते शिवाजी महाराजांचं राज्य आपल्याकडे कधी होतं? 16व्या-17व्या शतकामध्ये. बघा, बरोबर. शिवाजी महाराजांनंतर हे राज्य कोणाकडे गेलं? पेशव्यांकडे गेलं, बरोबर. आणि पेशव्यांकडून कोणाकडे गेलं हे राज्य? इंग्रजांकडे गेलं. तर यादव राजांपासून ते पेशव्यांपर्यंतचा जो काळ आहे त्याला मध्ययुगीन कालखंड म्हटलेला आहे.
आणि मग पेशव्यांकडून सत्ता काबीज केल्यानंतर इंग्रजांनी भारतामध्ये आपला पाया रोवला, इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली, इंग्रजी सत्ता अस्तित्वात आली आणि तिथून मग आधुनिक कालखंड म्हणून पुढचा काळ ओळखला जातो. बघा, तुम्हाला या काळांची कल्पना आली का सगळ्या? प्राचीन, तमोयुग, प्राचीन युग, मध्ययुग आणि आधुनिक युग, अशा 4 कालखंडांचा तुम्हाला आता थोडक्यात परिचय झाला. आता एक लक्षात घ्या की या कालखंडानंतर म्हणजे आधुनिक कालखंडानंतर जे साहित्य लिहिलं गेलं ते सगळं इंग्रजी साहित्याच्या प्रभावातून लिहिलं गेलेलं साहित्य होतं. म्हणजे इंग्रजी साहित्याचा प्रभाव कस काय? तर इंग्रजी साहित्यातून म्हणजे इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी भारतीय लोकांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. खूप इंटरेस्टिंग आहे हा सगळा इतिहास. कधी संधी मिळाली तर मी तुम्हाला तो विस्तारानं सांगेन. तर आता मात्र आपण आपल्या विषयापुरतं मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की इंग्रजांनी भारतीय लोकांना शिकवायला सुरुवात केल्यानंतर भारतीय लोकांना काय शिकवायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, इंग्रज लोक खूप हुशार होते. बघा, मराठीतलं पहिलं व्याकरण बनवणारा सुद्धा इंग्रजी व्यक्ती आहे, पहिलं भाषेचं सर्वेक्षण करणारा इंग्रजी व्यक्ती आहे, समाजाचं बोलींचं सीमा म्हणजे राज्यांच्या सीमारेषा म्हणजे भौगोलिक सर्वेक्षण करणारी व्यक्ती सुद्धा इंग्रजी आहे. तर या लोकांनी सर्वप्रथम आपली भाषा आत्मसात केली आणि या भाषेचं म्हणजे मराठी भाषेत भाषांतरित केलेलं इंग्रजी साहित्य त्यांनी इथे शिकवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या ज्या कादंबऱ्या होत्या, ज्या कविता होत्या, ते त्यांनी भारतीय लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि तेही इथल्या प्रादेशिक भाषांमध्ये. परंतु त्यापूर्वी काय आपल्याकडे अस्तित्वात होतं म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये नेमकं काय घडत होतं त्याच्यावर आपण आधी चर्चा करू आणि मग आपण आधुनिक कालखंडाकडे येऊ. बघा, मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं की मध्ययुगीन कालखंड कधी सुरू झाला. तर मध्ययुगीन कालखंड हा ज्ञानेश्वरांचं कार्य सुरू झालं म्हणजे वारकरी संप्रदायाचा उदय झाला तेव्हा मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वरांच्या काव्यापासून आपल्याला मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात झालेलं पाहायला मिळतं. आता या वारकरी संप्रदाय यामध्ये ज्ञानदेवांनी म्हणजे ज्ञानेश्वर असतील म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास आणि या सगळ्या संत परंपरेमध्ये जे वेगवेगळ्या समाजातून समूहातून आलेले जे वेगवेगळे संत होते म्हणजे संत सावतामाळी, संत गोरोबा कुंभार, नरहरी सोनार, चोखा मेळा, बहिणाबाई, वेणाबाई, जनाबाई, कान्होपात्रा हे जे वेगवेगळे सगळे संत होते या सगळ्या संतांनी काय लिहिलं? अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, श्लोक लिहिले, भारुड लिहिले, बरोबर आहे. आणि या सगळ्या साहित्य प्रकार आता मी जे तुमच्या समोर प्रकार सांगितले ते सगळे प्रकार कोणत्या रूपामध्ये आविष्कृत झाले? कवितेच्या रूपामध्ये आविष्कृत झाले. का? कारण ते सगळे प्रकार गायले जाऊ शकत होते. त्या सर्व प्रकारांना एक विशिष्ट लय आणि ताल अशा पद्धतीनं त्यांचं लेखन झालेलं होतं आणि म्हणून या सगळ्यांची मुख्य प्रेरणा काय होती? तर कवितेची मुख्य प्रेरणा होती. आणि मुख्य उद्दिष्ट काय होतं या सगळ्या प्रकारांमधून लेखन करण्याचं या संत लोकांचं?
तर लोकांना भक्तीचा मार्ग दाखविणे हे त्यांचं मुख्य उद्देश होता. या सगळ्या अभंग किंवा भारुड, ओव्या, श्लोक हे सगळं लिहिण्यामागे लोकांना भक्तीचा मार्ग दाखविणे हा मुख्य उद्देश होता. म्हणजे वारकरी संप्रदायाने कोणाची भक्ती केली, कोणाची आराधना केली, कोणतं मूळ दैवत आहे वारकरी संप्रदायाचं माहिती आहे का तुम्हाला? कोणतं दैवत आहे सांगा? वारकरी संप्रदायाचं दैवत कुठलं? वारकरी हे कोणाची भक्ती करतात सांगा? अनम्यूट करा, मला तुमचा आवाज आला पाहिजे. एकाने तर उत्तर द्या. मुक्ताईनगरच्या लोकांना वारकरी संप्रदायाचे लोक कोणाची भक्ती करतात हे माहित नसेल तर मग काय करायचं सांगा? संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताबाई, विठ्ठल. विठ्ठल हे त्याचं उत्तर आहे. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई हे तर संत लोक आहेत. आता संत मुक्ताबाईचं मंदिर आहे, तिला देवत्व मिळालेलं आहे हे आपण एकीकडे मान्य करू, परंतु मुक्ताबाईने सुद्धा कुणाची भक्ती केली? विठ्ठलाची. विठ्ठलाची भक्ती केली. विठ्ठल हे आराध्य दैवत, विठ्ठल हे मूळ दैवत. त्यामुळे आणि वारकरी संप्रदाय बघा हा एकमेव असा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये भक्ताला देवत्व लाभलेलं आहे. बघा ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्ती, सोपान, तुकाराम, रामदास, एकनाथ हे सगळे जे महान संत घडून गेले, या संतांनी कुणाची आराधना केली? विठ्ठलाची. आणि देवाची आराधना करता करता ते संत देव झाले. बघा हे फक्त कशामध्ये शक्य आहे? वारकरी संप्रदायामध्ये घडून आलेलं आहे हे. म्हणजे संत चोखामेळा यांनी देवाला विनवणी केली होती की मला कमीत कमी तुझ्या मंदिराची पायरी बनव. पण आज बघा जो भक्त देवाच्या मंदिराची पायरी बनवण्याची विनंती करत होता, आज त्या भक्ताला देव मानणारे लोक आहेत. आपण सगळे देव मानतो की नाही संत चोखामेळाला? कारण वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक संत होऊन गेले की ज्यांनी देवाची भक्ती केली आणि ती भक्ती करता करता ते स्वतः देवाच्या रूपापर्यंत पोहोचले. इतकी भक्ती त्यांची श्रेष्ठ होती. आणि या सगळ्या लोकांनी जी अभंग रचना केली, त्या अभंग रचनेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर लोकांना, समाजाला भक्तीचा मार्ग दाखविणे. आता हा भक्तीचा मार्ग दाखवायचा उद्देश का घेऊन आले ते? तर त्यांनी पाहिलं समाजामध्ये वेगवेगळ्या अनिष्ट अशा रूढी परंपरा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत आणि त्या धर्मांच्या वेगवेगळा आचार धर्म आहे. याच्यातून सामान्य माणूस हा पिळला जातोय, दडला जातोय, भरडला जातोय. आणि मग त्याला जर आपण कुठेतरी भक्तीचा मार्ग दाखवला तर तो स्वार्थी राहणार नाही, तो लोकांवर परोपकाराचा विचार करणारा एक चांगला सद्गुणी असा माणूस बनेल. आणि माणसाला खऱ्या अर्थानं माणूस बनवण्यासाठी, माणुसकी शिकवण्यासाठी या संतांनी आपल्या साहित्याची निर्मिती केली. आणि ह्या माणुसकीची शिकवण त्यांनी कशा माध्यमातून दिली? तर अभंगांच्या, श्लोकांच्या, ओव्यांच्या माध्यमातून किंवा तुम्ही म्हणाल तर भारुडांच्या, या वेगवेगळ्या काव्य प्रकारांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना भक्ती शिकवली. आता ही भक्ती शिकवत असताना विठ्ठल या देवतेवर आधारित भक्ती काव्य जन्माला आलं. बरोबर आहे? विठ्ठल भक्तीवरच्या सगळ्या अभंगांची रचना या मध्ययुगीन कालखंडामध्ये झाली. याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम या सगळ्या संतांची म्हणजे खूप मोठी यादी येते. संत रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत सेना नावी, संत परिसा भागवत, संत विसोबा खेचर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई,
संत जोगा परमानंद, संत जगमित्र नागा, संत कान्होपात्रा, या अनेक संतांनी ही सगळी जी रचना आहे ती काव्य स्वरूपामध्ये, अभंगांच्या स्वरूपामध्ये केली आणि त्यातून विठ्ठल भक्तीचा मार्ग लोकांना दाखवला. या सर्व संत कवींच्या साहित्यामध्ये ज्ञानेश्वरांची अभंगवाणी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, आत्मचरित्र रूप अभंग, ज्ञानेश्वर चरित्र, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, वेगवेगळ्या गवळणी, भारुड, रामायण, महाभारत, तुकारामांचे अभंग, रामदासांचं करुणाष्टके, मनाशे श्लोक, दासबोध, मानसपूजा, हे सगळे जे ग्रंथ आहेत वेगवेगळे, हे सगळे अत्यंत महत्वाचे ग्रंथ. याच्यापेक्षाही आणखी खूप मोठी यादी आहे ती. तर या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून संतांनी लोकांना भक्ती मार्ग सांगितला. देवाची भक्ती करणं किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी म्हणून कवितेचा जन्म झाला अभंगाच्या रूपामध्ये. पुढे मध्ययुगीन हा कालखंड संपल्यानंतर जो शिवकाळ आला, त्या शिवकाळामध्ये, म्हणजे शिवकाळ पेशवे काळ हा जवळजवळ सारखा काळ आहे, शिवकाळामध्ये वेगवेगळ्या पंडित कवींचा उदय झाला. त्यातून शाहिरी काव्य लिहिलं गेलं. बघा तुम्ही शिवाजी महाराजांवरचे पोवाडे वगैरे तुम्ही ऐकले असतील. तर हे जे पोवाडे, हा पोवाडा हा जो प्रकार आहे हा शाहिरी काव्यातला प्रकार आहे. पोवाडा, लावणी या दोन महत्वाच्या साहित्य प्रकारांचा परिचय त्यावेळी कवितेमध्ये झाला आणि अभंग, भारुड, ओवी, श्लोक यांच्यातून पुढे जाऊन कविता ही पोवाडा, लावणी या प्रकारामधून पुढे येऊ लागली. वामन पंडित, नागेश, विठ्ठल बीडकर, आनंद तनय, रघुनाथ पंडित, कचेश्वर ब्रह्मे, शिवदीन केसरी, सामराज, सत्यमलनाथ, कृष्णदयार्णव, कवी श्रीधर, अमृतराय, निरंजन माधव, मोरोपंत, अशा भरपूर कवी या शिवकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या कवींनी खूप काव्यरचना केली, पुष्कळ काव्यरचना केली. आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे काव्य आहे ते शाहिरी काव्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं, शाहिरी काव्य म्हणून ते प्रसिद्ध झालं. आणि यातल्या बऱ्याचशा कवींना तर राजाश्रय सुद्धा मिळाला. म्हणजे तो जो काळ होता हा राजे रजवाड्यांचा काळ होता. राजांच्या दरबारामध्ये त्या कवीला एक मानाचं स्थान असायचं, तर त्यांना राजाश्रय सुद्धा मिळाला. त्याच्यामध्ये अनंत फंदी, परशुराम, राम जोशी, प्रभाकर, सगन भाऊ, होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव या शाहिरांनी शाहिरी काव्याची निर्मिती केली. ल रा शिराबादकर म्हणून एक महत्वाचे इतिहास लेखक आहेत, ज्यांनी प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिलेला आहे. त्या ल रा शिराबादकरांनी म्हटलंय की संतांच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा अगदी वेगळी आणि स्वतंत्र वर्णाची कविता 18व्या शतकात लिहिली जाऊ लागली. शाहिरी काव्य किंवा शाहिरी कविता असा तिचा उल्लेख केला जातो. राम जोशी, अनंत फंदी, सगन भाऊ, प्रभाकर, होनाजी बाळा, परशुराम इत्यादी शाहिरांच्या लेखणीतून आणि वाणीतून निघालेले काव्य लोकांचं रंजन करू लागले. आणि या सगळ्या कवितेला ल रा नशिराबादकरांनी आधुनिक मराठी कवितेची सुरम्य सकाळ असं म्हटलंय. आधुनिक मराठी कवितेची सुरम्य सकाळ असं कोणत्या कवितेला म्हटलंय ल रा नशिराबादकरांनी? शाहिरी काव्य, पंडिती काव्य जे होतं त्याला. का म्हटलेलं आहे? कारण या शाहिरी आणि पंडिती काव्यानंतरच खऱ्या अर्थानं आधुनिक कवितेची सुरुवात आपल्याकडे झाली. आणि ही आधुनिक कवितेची सुरुवात होत असताना आपल्याकडे पहिले कवी म्हणून, आधुनिक कवी म्हणून केशव सुतांचा उल्लेख केला जातो. कृष्णाजी केशव दामले असं त्यांचं
पूर्ण नाव होतं आणि केशवसूत हे त्यांचं टोपण नाव. तर या केशवसूतांनी जी आधुनिक कविता लिहिली ती 1885 साली, म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी ती लिहिली. आणि या आधुनिक साहित्याला म्हणजे हे जे 1885 हा जो काळ आहे, या वर्षानंतर जे लिहिलं गेलं साहित्य त्याला आधुनिक साहित्याचा कालखंड असं म्हटलं जातं, 1885 नंतरच्या साहित्याला. तर तिथले जे आद्य कवी म्हणून ओळखले गेले ते आद्य कवी म्हणजे कवी केशवसूत. या कालखंडाचा आरंभच केशवसूतांच्या कवितेनं झालेला आहे. बघा तुम्ही, केशवसूतांची एक कविता आपल्याला अभ्यासायची आहेच आता, तेव्हा तुमच्या लक्षात येईलच त्या काळातली भाषा कशी होती, त्या काळात केशवसूतांनी कशी कविता लिहिली हे तुमच्या लक्षात येईलच. तर केशवसूत हे मात्र पहिले कवी, आधुनिक कवी. आणि केशवसूतांनी जी कविता लिहिली त्या कवितेपासून प्रेरणा घेऊन गोविंदाग्रज, बालकवी, विनायक रेंदाळकर, कवी बी आणि नंतर चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे, नारायण वामन टिळक, भा रा तांबे या वेगवेगळ्या कवींचा उदय नंतरच्या काळामध्ये झाला. आणि या सगळ्या कवींच्या काव्याने मराठी साहित्य हे समृद्ध केलं. या बघा तुम्ही, आपण ही सगळी मराठी कवितेची वाटचाल पाहतो आहोत, तर तिथे आपण प्राचीन काळातल्या कवितेपासून ते मध्ययुगीन, आधुनिक अशी सगळी वाटचाल आपण पाहतो आहोत. आता केशवसूतांनंतर हे सगळे नवीन कवी आले. यानंतरच्या काळामध्ये रविकिरण मंडळ उदयाला आलं. आता हे रविकिरण मंडळ काय होतं, तर 1920 नंतरच्या कालखंडामध्ये या रविकिरण मंडळाची खूप चर्चा मराठी साहित्यामध्ये होऊ लागली होती. कारण रविकिरण मंडळ हे वेगवेगळ्या कवींनी एकत्र आलेलं एक गट होता, वेगवेगळ्या कवींचा एक ग्रुप होता. आणि ते वेगवेगळे कवी म्हणजे कवी माधव जुलियन, यशवंत, कवी गिरीश, कविता रानडे, कवी गिरीश, श्रीधर रानडे, मनोरमाबाई रानडे, हे सगळे वेगवेगळे कवी एकत्र येऊन यांनी आपल्या कवितांचं सामूहिक सादरीकरण करायला सुरुवात केली. एक विषय घ्यायचा आणि त्या विषयावर प्रत्येकाने कविता लिहायची आणि त्या कवितेचं सादरीकरण करायचं. असं सामूहिक सादरीकरण करून त्यांनी लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत कविता पोहोचवण्याचं काम केलं. कवितेच्या संदर्भामध्ये या सगळ्या लोकांनी जी आस्था दाखवली, ज्या पद्धतीनं त्यांनी कविता लिहिली, त्यामुळे आपली जी कविता आहे ती खूप लोकप्रिय झाली. हे नाकारता आपल्याला येणार नाही. हे रविकिरण मंडळाचं महत्वाचं कार्य. रविकिरण मंडळाचा कालखंड संपला 1945 ला आणि पुढे 1960 पर्यंतचा संपूर्ण कालखंड बासी मर्ढेकर या कवीनं गाजवून ठेवला. बासी मर्ढेकर यांची जी काव्यदृष्टी होती ती खूप वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मराठी साहित्यावर आणि वेगवेगळ्या कवींवर त्यांचा फार मोठा प्रभाव या नंतरच्या काळामध्ये पाहायला मिळतो. मर्ढेकरांच्या कवितेने प्रभावित होऊन त्यांच्या नंतरच्या पिढीने सामाजिक आणि शहरी जीवन दर्शन घडवणाऱ्या कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्यानंतर वि वा शिरवाडकर, कवी अनिल, बाभ बोरकर, पुशी रेगे, वारा कांत, नाग देशपांडे, वाना देशपांडे हे वेगवेगळे कवी नंतरच्या काळामध्ये उदयाला आले.
आणि खूप मोठी परंपरा कवितेची सुरू झाली. बघा, आधुनिक कालखंडामध्ये किती वेगवेगळे कवी वाढले पहा. मध्ययुगीन कालखंडामध्ये मोजके कवी होते. नंतरच्या शिवकाळामध्ये म्हणजे आधुनिक काळाच्या सुरुवातीला आणखी काही मोजके शाहीर होते. परंतु नंतर आधुनिक काळ सुरू झाला आणि भरपूर कवी उदयाला आले. असं का झालं तर शिक्षणाचा प्रभाव होता. जे शिक्षण आपल्याकडे सुरू झालं त्यातून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मराठी कवितेला खूप वेगवेगळ्या लोकांनी, याच्यामध्ये काही कवयित्री सुद्धा आहेत, म्हणजे इंदिरा संत, पद्मा गोळे, संजीवनी मराठे, शांता शेळके, शिरीष पै, अनुराधा पोद्दार, सुशील पगारिया, अंजली ठकार, प्रभा गणोरकर, मल्लिका अमरशेख या वेगवेगळ्या कवयित्री मराठी साहित्यातून आपली कविता लिहत होत्या. 1960 नंतर दलित साहित्य प्रवाह आला. त्यांच्यातली दलित कविता ही खूप लोकप्रिय झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणारी दलित कविता 1960 नंतर लिहिली गेली. त्याच्यामध्ये दलित कवींनी आपल्या विचारांची मांडणी ही विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ भूमिकेतून केली. त्यात कवी वामन निंबाळकर, यशवंत मनोहर, दया पवार, अर्जुन डांगडे, नामदेव ढसाळ, ज.वी. पवार, त्र्यंबक सपकाळे, प्रल्हाद चेंदवणकर, हिरा बनसोडे, मोना गजभिये या वेगवेगळ्या कवींची नावं आपल्याला 60 नंतरचे महत्वाचे दलित कवी कवयित्री म्हणून सांगता येते. त्यांनी आपल्या या कवितेच्या आणि विचारांच्या प्रवाहाला आपल्या काव्यातून समृद्ध केलं. 60 नंतर आरती प्रभू, नाधो महानोर, पुरुषोत्तम पाटील, शंकर रमाणी, शंकर वैद्य, श्रीधर शनवारे ह्या वेगवेगळ्या कवींनी कविता लिहिल्या. 1960 नंतरच्या दलित, ग्रामीण, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या साहित्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर महेंद्र भवरे म्हणतात की 1960 नंतर मराठीत दलित, आदिवासी, ग्रामीण, भटक्या विमुक्तांचे साहित्य, जनसाहित्य, स्त्रियांचे साहित्य असे जे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले, त्यांनी आगळ्या वेगळ्या अनुभवाचे व अभिनव शब्दकलेचे विस्मित करणारे मराठी विश्व वाचकांसमोर ठेवले. त्या सर्वांचा प्रेरणास्तंभ आपल्याला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यामध्ये पाहायला मिळतो. दलित कविता 20व्या शतकातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वस्तुस्थिती आहे. जगण्याच्या संदर्भात समता हे जीवनाचे मूल्य बनावे, याच मूल्यांच्या पायावर समाज रचना उभी राहावी या उद्दिष्टातून दलित कवितेची निर्मिती झाली असं ते म्हणतात. बघा, आता या दलित कवितेबरोबरच स्त्रीवादी कविता, आदिवासी कविता, ग्रामीण कविता लिहिली जाऊ लागली. या कवितेच्या प्रकारांनुसार त्या कवितेमध्ये त्या विषया संदर्भातल्या समस्या मांडल्या जाऊ लागल्या, चर्चा होऊ लागल्या, प्रश्न मांडले जाऊ लागले आणि त्यातून समाजाला निश्चितच एक दिशा मिळण्याचं काम घडून आलं. कवितेच्या या प्रवाहाची वाटचाल ही आतापर्यंत सुरू आहे. अनेक वेगवेगळे कवी आपल्या कविता लिहत आहेत, समाजाच्या समस्या मांडत आहेत, मानवाचं जगणं मांडत आहेत, तंत्रज्ञानाचा, जागतिकीकरणाचा मानवी जीवनावर, मानवी समूहावर, मानवाच्या मनावर काय काय परिणाम झाले, मानवी नातेसंबंधांची नेमकी काय अवस्था झाली, या सगळ्या संदर्भांमध्ये हे सगळे कवी काही ना काही आपल्या कवितेच्या माध्यमातून बोलू पाहतात. खानदेश, विदर्भ, मराठवाडा इत्यादी प्रदेशांसह आपापल्या बोलीभाषेतून कविता लिहिणारे कवी पुढे आले. त्यांनी आपापल्या बोलीभाषेतून कविता लिहिली आणि ही कविता लिहित असताना त्यांनी इतिहासामध्ये आपलं स्थान घट्ट केलं आणि कवितेच्या एकूण प्रवासाचा हा धावता आढावा
तुमच्यासाठी मी मुद्दामच घेतला की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कविता ही नेमकी कशी अस्तित्वात आली किंवा कवितेचा प्रवास नेमका कसा होता. मला असं वाटतं कवितेची वाटचाल तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून समजली असेल आणि तुम्ही कवितेची वाटचाल व्यवस्थित समजून व्यवस्थितरित्या त्याचं आकलन तुम्हाला झालं असेल असं मला खात्री आहे. आजचं हे जे लेक्चर आहे आपल्या गुगल क्लासरूममध्ये मी अपलोड करणार आहे. ज्यांचं राहिलं किंवा तुम्हाला जर एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही तो त्या क्लासरूममध्ये हे लेक्चर पुन्हा ऐकून तो मुद्दा ऐकू शकता.